ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी या पृथ्वीवरचा प्रवास संपल्यानंतर अखेरचा श्वास घेत असते. आणि म्हणून असं सांगतात की जीवनाचं कोडं कोणच उलगडू शकत नाही. उद्या काय होईल, परवा काय होईल, की उद्याचा दिवस कोणी बघितलेला आहे हे कोणीच ठरवू शकत नाही. हे केवळ आणि केवळ परमेश्वराने आपल्यासाठी नेमून ठेवलेलं आहे. मग खरं जीवन काय आहे किंवा खरं जीवन जगण्यामध्ये काय अर्थ आहे? तर खऱ्या जीवनाचा आनंद हे स्वतःचं जीवन जगता जगता इतरांचं जीवन फुलवण्यामध्ये आहे. स्वतःची देखभाल करता करता थोडासा सुगंध इतरांच्या जीवनामध्ये देण्यामध्ये आहे. स्वतःला मदत करता करता थोडीशी मदत इतरांना करण्यामध्ये आहे. आणि जेव्हा आपण इतरांना मदत करतो, जेव्हा आपलं स्वतःचं जीवन आनंदी जगत असताना थोडासा आनंद इतरांच्या देखील दुःखी जीवनामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा स्वर्गामध्ये आपल्यासाठी एक मोठं ट्रेजर, एक मोठा खजिना परमेश्वर ठेवत असतो. आणि म्हणूनच आजचं शुभवर्तमान किती सुंदर प्रकारे आपल्याला सांगत आहे की पृथ्वीवरती तुम्ही पैसा गोळा करून ठेवता, सोनं गोळा करून ठेवता किंवा मोठमोठे कोठारे बांधता, पण त्याही पेक्षा जास्त प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, स्वर्गामध्ये तुम्ही तो खजिना ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा स्वर्गामध्ये पैसा वाढवण्याचा प्रयत्न करा. मग स्वर्गामध्ये तो खजिना आणि पैसा वाढवणे म्हणजे काय आणि ते शक्य आहे का? होय, जे काही आपण पृथ्वीवरती करतो त्याचा मोबदला परमेश्वर तो स्वर्गामध्ये आपला देत असतो. मग हा पैसा जो आहे, हा पैसा म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आलेले आशीर्वाद. जेव्हा आपण इतरांना मदत करतो, इतरांची सेवा करतो, ते सेवा आणि मदत आशीर्वादाच्या रूपाने स्वर्गामध्ये जाऊन एका खजिनाच्या रूपाने ते परमेश्वराकडे येत असतात. आणि त्याचा मोबदला परमेश्वर आपला देत असतो. जो असा खजिना की ज्याला कधी कीड लागत नाही, ज्याला कधी एक्सपायरी डेट नाही, अशा या खजिनाद्वारे किंवा आशीर्वादाद्वारे परमेश्वर आपला नक्कीच न्यायनिवाडा करणार आहे. आणि म्हणून जेव्हा खऱ्या जीवनाचा अर्थ सांगितला जातो, खरं जीवन हे केवळ स्वतःमध्ये मौज मजा घालवण्यामध्ये नाही, तर स्वतःचा जीवन आनंदात जगता जगता कुठल्या तरी व्यक्तीचं जीवन फुलवणे याला खरं जीवन म्हणतात. आणि हेच मोठा खजिना, हेच ब्लेसिंग आपल्याला परमेश्वर देत असतो. आपण काही दिवसाअगोदर न्यूज पाहिली असेल, अनेक लोक मरत आहेत, ज्याने कधी कल्पना केली नव्हती की असा दिवस माझ्या जीवनामध्ये. आपण देखील कल्पना करू शकत नाही की कोणत्या क्षणाला मृत्यू आपल्या जवळ येणार आहे. परंतु एक मात्र गोष्ट आपल्या हातात असते, ते म्हणजे चांगले कार्य व चांगले जीवन जगण्याची क्षमता, जी परमेश्वर दररोज आपला देत असतो. आज देखील परमेश्वराने सुवर्ण संधी कशासाठी दिलेली आहे, का आपलं जिवंत ठेवलेलं आहे? तर केवळ आणि केवळ स्वतःचं जीवन जगण्यासाठी, आनंदाने जगण्यासाठी व आपल्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी. तर आनंदाने जीवन जगूया, इतरांचं जीवन आपण आनंदाने फुलवण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच पृथ्वीवरती पैसा गोळा करता करता, ट्रेजर गोळा करता करता तो आशीर्वाद परमेश्वर नक्कीच स्वर्गामध्ये आपला देणार आहे. आणि आपल्याला या कृत्यामुळे, इतरांना मदत केल्यामुळे, सेवा केल्यामुळे जो स्वर्गातील पैसा आपला देणार आहे, तो परमेश्वर आपल्यासाठी साठवून ठेवणार आहे. आणि नक्कीच शेवटच्या दिवशी तो आशीर्वादाच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये येणार आहे. आज परमेश्वराकडून कृपा मागूया, सामर्थ्य मागूया, शक्ती मागूया. विशेष करून सुंदर अशी देणगी त्याने आपल्याला दिलेली आहे, त्या देणगीचा आपण योग्य प्रकारे वापर करूया. आमेन.